महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्याचे वैभव आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर स्वातंत्र्य दिनी पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना अत्यंत भयानक आणि असुरक्षित अनुभवाला सामोरं जावं लागलंय। गडावर गर्दीच्या नियोजनाचा पार फज्जा उडाला असून सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही। गर्दीचा गैरफायदा घेत काही विकृत पुरुषांकडून तरुणींना चुकीचा स्पर्श करण्याचे संतापजनक प्रकार घडले, तर दुसरीकडे हुल्लडबाजांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाल्याचा थरारही पर्यटकांनी अनुभवलाय। त्यामुळे प्रशासनाला पर्यटकांच्या सुरक्षेची काहीच पडलेली नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। गडावर एका पर्यटकाला गुटखा खाल्ल्याप्रकरणी तिथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चक्क 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात होती। गडाचे पावित्र्य राखणे आणि व्यसनांना आळा घालणे महत्त्वाचे आहे, पण प्रशासनाचे आणि कार्यकर्त्यांचे पहिले प्राधान्य कशाला असायला हवं? किरकोळ गोष्टींवर कारवाई करण्यापेक्षा हजारोंच्या संख्येने उसळलेल्या अनियंत्रित गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि पर्यटकांचा जीव सुरक्षित ठेवणे जास्त गरजेचं नाही का, असे प्रश्न प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केले। गडावरून खाली उतरताना गर्दी इतकी अनियंत्रित होती की काही टवाळखोर आणि विकृत प्रवृत्तीचे लोक या गर्दीचा गैरफायदा घेत होते। अनेक मुलींना आणि महिलांना जाणीवपूर्वक चुकीचा स्पर्श करत असल्याचा प्रकार घडला। स्वतःच्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत आलेल्या अनेकांना या असुरक्षिततेचा अत्यंत मनस्ताप सहन करावा लागला, असा आरोप एका पर्यटकांकडून करण्यात आला आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।